त्यांना पांडुरंग का म्हणायचं? तर वसुदेवाकडं, नंदराजाकडं आणि वसुदेवाकडं मिळून 9 लाख गायी होत्या. किती गायी होत्या? 9 लाख गायी होत्या. आता मला सांगा, 10 जनावराच्या बरोबर जर चालतोय आपण, तर त्या जनावराच्या पायाने उडणारी जी धूळ आहे, चालताना त्या जनावराच्या पायाने उडणारी जी धूळ आहे, ती धूळ जर एखाद्या माणसाच्या पांढऱ्या कपड्यावर बसली किंवा काळ्या कपड्यावर बसली, तर ती कशी दिसणार? पांढरी. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सनातन. बंधू आणि भगिनींनो, आपण इतिहासाची विखुरलेली पाने या सदराअंतर्गत इतिहासाची बरीच उलथापालथ केलेली आहे. तर आजचा आपला विषय आहे पंढरपूरचे कुलदैवत, गरिबांचा वाली आणि सांगायचं म्हणजे राजस सुकुमार मदनाचा पुतळा, तो माझा विठ्ठल सावळा. या विठुरायाची निर्मिती कोणत्या राजाच्या काळामध्ये झाली, कोणी स्थापना केली आणि काय त्यामागचा हेतू होता, तर आपल्याला त्यासाठी 6व्या शतकामध्ये जावं लागेल. इसवी सन 6व्या शतकामध्ये त्या ठिकाणी 516, इसवी सन 516 या कालामध्ये लातूर, त्या लातूरला पूर्वी लतालूर या नावाने ओळखलं जायचं. आणि ह्या लातूरमध्ये राष्ट्रकूट साम्राज्याचं राजधानीचं शहर म्हणून ओळखलं जायचं त्या काळामध्ये. त्या ठिकाणचे अनेक राजे वेगवेगळ्या स्वरूपामध्ये त्यांनी कधी मानदेशामध्ये म्हणजेच सातारा परिसरामध्ये सुद्धा आपली राजधानी हलवलेली, इकडे महाराष्ट्रामध्ये सोलापूर प्रांतामध्ये सुद्धा आपली राजधानी हलवलेली आहे. आणि अशा प्रत्येक वेळेस त्यांनी आपली राजधानी बदललेली. तर पहिला राजा राष्ट्रकूट प्रदेशाचा हा अमोघ वर्ष प्रथम, या राजाला 2-3 नावं होती, किंवा लतारूल पुराधीश शोर असं नाव त्या राजाला होतं, अमोघ वर्षला प्रथम. मग यांनी त्यावेळेस आपलं राज्य लातूर या ठिकाणी स्थापित केलेलं होतं, दक्षिण प्रांतात. आणि त्या काळामध्ये त्यांनी विठ्ठल मंदिराची स्थापना केल्याचा उल्लेख त्या ठिकाणी इतिहासामध्ये आहे. आता प्रत्येक इतिहासकाराचं वेगवेगळं मत आहे, प्रत्येकाचे. मी काही माझ्या पदरचं सांगत नाही, मी इतिहासाच्या साह्यानं सांगतो आहे आणि विखुरलेले पाने एकत्र करून मी तुम्हाला ती माहिती सांगतो आहे, मी जे वाचन केलं त्या आधारे. आता तर मग ह्या ठिकाणी त्या राजाने, अमोघ वर्ष राजाने काय केलेलं आहे की ताम्रपट त्यावेळच्या एका ब्राह्मणाला दान दिलं होतं. त्याचं नाव होतं जय दिट्टल. काय नाव होतं? जय दिट्टल. मग ते जय बाजूला झालं आणि दिट्टलचं विठ्ठल झालं. मग हा अपभ्रंश तयार होऊन आता तो कालांतराने त्याच्यामध्ये बदल होत जातो, तो भाग वेगळा. मग त्या जय दिट्टलचं विठ्ठल झालं. आणि त्या ठिकाणी म्हणजे तो दिसायला काळा सावळा वगैरे स्वरूपाचा होता, ब्राह्मण होता. आणि पूजापाठ वगैरे काय असेल ते दान स्वरूपामध्ये दिल्याचा त्या ठिकाणी उल्लेख आहे. आणि पांडुरंगपल्ली नावाचा त्या ताम्रपटावर उल्लेख आहे. आणि त्यांच्याच इतिहासानुसार, नोंदीनुसार त्या ठिकाणी या पंढरपूर नगरीमध्ये एक मंदिर उभा केल्याचं उल्लेखसुद्धा आहे. त्याच्यानंतरच्या काळामध्ये 9व्या शतकामध्ये त्यांच्याच घराण्यातील राजे काही जे होते
त्यांनी त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला, बांधकाम वगैरे केलं असा उल्लेख आहे. नंतरच्या काळामध्ये 13व्या शतकामध्ये देवगिरीचे रामदेवराय यांचे जे वंशज आहेत, ज्यांना भीमदेवराय वगैरे म्हटलं जातं, त्या भीमदेवरायाचे जे वंशज होते, रामदेवराय वगैरे, कृष्णदेवराय वगैरे, यांनी 13व्या शतकामध्ये त्या मंदिराचा सभामंडप वगैरे 16 खांबी असा नवीन निर्माण केला आणि त्या मंदिराचा विस्तार वाढवला. आता हा मंदिराचा विस्तार वाढवल्यामुळे काय झालं की तो लांबपर्यंत वाढलेला आहे. मग मूळ स्थापना राष्ट्रकूट परिवाराने केलेली आहे. राष्ट्रकूट परिवार काही लातूरला होता, काही कर्नाटक भागामध्ये होता, साताऱ्याला त्यांची बरेच दिवस राजधानी होती, त्यानंतर सोलापूर भागामध्ये त्यांची राजधानी गेली. म्हणजे ही अशी फिरत राहिली यांची राजधानी. आणि त्यांनी प्रत्येक वेळेस त्या मंदिराला दानधर्म केल्याचा उल्लेख त्या ठिकाणी आहे. परंतु नंतरच्या काळामध्ये चालुक्याचा पराभव वगैरे करून त्यांनी आपला राज्यविस्तार दक्षिणेमध्ये वाढवला आणि त्यांचं साम्राज्य दक्षिणेकडं कर्नाटक भागामध्ये जास्त प्रमाणात वाढलं गेलं. मग काही ठिकाणी होळसळ यांचासुद्धा उल्लेख आहे. त्या राज्यपरिवाराने सुद्धा काय केलेलं आहे, त्या मंदिराला दानधर्म केल्याचा उल्लेख, जीर्णोद्धार केल्याचा उल्लेख इतिहासामध्ये आहे. तुम्ही इतिहास वाचून बघा. मी सांगतोय म्हणून माझ्यावर विश्वास ठेवू नका, कारण हा आपल्या भावनेशी काय जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. कोणत्या राजाने काय दान केलं आहे, कसं दान केलं आहे, हे इतिहासाची पानं वाचल्यावरच तुमच्या लक्षात येईल. मी तुम्हाला शॉर्टकट आणि थोडक्यामध्ये सांगतो आहे की या विठ्ठल पांडुरंगाच्या पंढरी नगरीची निर्मिती ही राष्ट्रकूट घराण्याच्या काळात झालेली. त्याच्यानंतर त्याच्या अगोदरच्या काळामध्ये शालिवाहन शेके या शालिवाहन राजाने सुद्धा त्या मंदिराचा जीर्णोद्धार वगैरे केल्याचा उल्लेख आहे. त्यांच्या काळामध्ये रामचंद्र नावाचे सोनार त्या ठिकाणी होते. त्यांना त्या ठिकाणची सरदारकी सुभेदारकी देण्यात आली होती. त्यांनीसुद्धा त्या कार्यामध्ये बराचसा आपला कार्यकाळ व्यतीत केलेला आहे आणि त्याच ठिकाणी त्यांचे पंतू नरहरी महाराज हे त्या पंढरपूर नगरीमध्ये अस्तित्वात आले. हा इतिहास आहे. आता शालिवाहन शेके शालिवाहन राजा जे होते यांनी त्यांच्या काळामध्ये या पंढरी नगरीचा जीर्णोद्धार कसा केला, तर हे पूर्ण जंगलाने वेढलेलं असं शहर होतं, नगर होतं. त्या ठिकाणी दलमाजी नावाचा डाकू त्या ठिकाणी राहत होता आणि त्या मंदिर परिसरामध्ये त्याचं वर्चस्व होतं असा इतिहासामध्ये उल्लेख आहे. आता ते भक्तिविजय ग्रंथामध्ये तुम्ही वाचू शकता किंवा मालुतारण ग्रंथामध्ये वाचू शकता. म्हणजे तुम्हाला जर वाचायचं झालं त्या ठिकाणी त्याचं वर्णन केलेलं आहे पंढरी नगरीचं, ते तुम्ही वाचू शकता. कारण मला जेवढं मी माझ्या अध्ययनातून पाहिलं आहे तर त्या ठिकाणी हे वर्णन आहे, तर तुम्ही ते वाचायला हरकत नाही. तर शालिवाहन राजाचं कालावधी तो येतो आहे इसवी सन 1 शतक. तर म्हणजे राष्ट्रकूट परिवाराच्या अगोदर, पण इतिहासकार जे आहेत ते राष्ट्रकूट परिवाराचाच उल्लेख करतात की त्यांनी त्या नगराची निर्मिती केली म्हणून. आता जे सत्य परिस्थिती आहे ती तुम्हाला लक्षात येईल. तर काही ठिकाणी शालिवाहन राजाचा उल्लेख येतो, काही ठिकाणी राष्ट्रकूटचा उल्लेख येतो, काही ठिकाणी यादव परिवाराचा उल्लेख येतो, काही ठिकाणी होळसाळचा उल्लेख येतो. म्हणजे प्रत्येक राजाने त्या ठिकाणी आपलं योगदान दिलेलं आहे त्यांच्या काळामध्ये. तर विठ्ठलाची अशी ही नगरीची, पांडुरंगाच्या नगरीची अशी रचना त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. मग आता मूळ पुरुष कोण आहे ते आपण बघण्याचा प्रयत्न करू की नेमकी
कोणी ती स्थापना केली, तर सध्या आपण हा इतिहास बघितला की व नेमकी सुरुवात कशी झाली. तर पुढील भागामध्ये आपण तो भाग नक्की बघू. परंतु पांडुरंग हा शब्द कशापासून निर्माण झाला आणि कोणी निर्माण केला हा महत्त्वाचा भाग आहे. तर आपण त्याच्यावर थोडी चर्चा करू. पांडुरंग हे नाव का पडलं देवाला? आणि आपल्या सर्वांना माहीत आहे की कृष्ण परमात्म्याला गायी फार आवडायच्या आणि ते ज्यावेळेस गोकुळामध्ये होते, यशोदेचा कहाणा सावळा गे बाई अशी ती एक नाथाची वगैरे गवळण आहे. आता त्या गवळणी वगैरे मला काही एवढं म्हणजे पाठ नाही आहे. तर अशा प्रकारचा तो कहाणा सावळा कसा आहे, तर त्याचा रंगच तसा आहे. कारण तो कृष्ण पक्षात, आता प्रत्येकाचं म्हणणं आहे तो कृष्ण पक्षात झाला म्हणून तो काळा आहे वगैरे जे काय असेल ते. तर मग आपण काय करू की या मागचं कारण त्यांना पांडुरंग का म्हणायचं, तर वसुदेवाकडं, नंदराजाकडं आणि वसुदेवाकडं मिळून 9 लाख गायी होत्या. किती गायी होत्या? 9 लाख गायी होत्या. आता मला सांगा, 10 जनावराच्या बरोबर जर चालतोय आपण, तर त्या जनावराच्या पायाने उडणारी जी धूळ आहे, चालताना त्या जनावराच्या पायाने उडणारी जी धूळ आहे, ती धूळ जर एखाद्या माणसाच्या पांढऱ्या कपड्यावर बसली किंवा काळ्या कपड्यावर बसली, तर ती कशी दिसणार? पांढरी शुभ्र. ज्याचे पांढरे कपडे आहेत त्याला काय होईल? ते काळे दिसतील, मळकट दिसतील, चॉकलेटी मातीच्या रंगाचे, किंवा जे काय भुरकट माती, किंवा मग एखाद्याचे पांढरे काळे कपडे असतील तर ते पांढरे फटक होऊन जातील त्या धुळीनं बसून. तर मग सकाळी 9 लाख जनावरं घेऊन जायचे, त्यांना अरण्यामध्ये खाऊ घालायचं आणि ते खाऊन आल्यानंतर परत त्यांना वापस घराकडं दिवसभर अरण्यामध्ये चारायचं. त्या चारल्यानंतर आता अरण्यामध्ये समजा गवत वगैरे असल्यामुळं त्या ठिकाणी धूळ होणार नाही, परंतु रस्त्याने, ज्या रस्त्याने गाडी रस्ता, बैल रस्ता वगैरे आहे, गावामधला परिसर, समजा गावामध्ये शिरण्यापूर्वीचाही 1-1.5 किलोमीटरचा परिसर, त्या रोडला लागल्यानंतर जे काही धूळ अंगावरती उडायची, त्या धुळीने पूर्ण अंग पांढरं व्हायचं. काय व्हायचं? पांढरं व्हायचं. म्हणून त्या 9 लाख गायीची धूळ अंगावर बसल्यामुळे तो सावळा असलेला कृष्ण परमात्मा बालस्वरूप हे काय व्हायचं? एकदम पांढरं. शरीर कसं चमकायचं? पांढरं शुभ्र त्या मातीनं. आणि रंग कसा यायचा? पांढरा यायचा. म्हणून त्या ठिकाणी काय म्हटलेले? पांडुरंग. तर मित्रांनो, आत्ताचा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला, आणि लवकरच आपण पुढील भागामध्ये बघणार आहोत की मूळ मूर्तीची स्थापना नेमकी कुठल्या राजाने केली. शालिवाहन राजाने केली, की अमोघवर्ष राजाने केली, की होळसाळ राजाने केली, की यादव राजाने केली, नेमकी कुठल्या राजाने केली. आता त्याच्यामध्ये यादव घराण्याने जे काही काम केलेलं आहे ते हेमाद्री पंडिताच्या मार्गदर्शनाखाली जे बांधकाम आहे ते पंथी पद्धतीचं असल्यामुळं असं वाटतं की ते यादवकालीन आहे. त्याचा पूर्ण भाग हा दगडी कोरीव कामाने आहे. बऱ्याचशा त्या ठिकाणी रामायण, महाभारत वगैरे अशा प्रसंग त्या ठिकाणी करून ठेवलेले, त्यामुळे आपल्याला असा भास होतो की हे यादवकालीन आहे. काही होळसाळ पद्धतीचे डिझाईन वगैरे त्या ठिकाणी आहेत. खांबावरती काही ठिकाणी पानं आहेत, विशिष्ट प्रकारचे कमळाची फुलं आहेत वगैरे वगैरे. मग त्यावरून असं वाटतं की हे होळसाळ संस्कृती म्हणजे तिथं संमिश्र असं सगळ्यांनी, प्रत्येक हिंदू राजांनी आपलं योगदान दिलेलं आहे. म्हणून ते कसं आहे की असं एकत्रितरित्या आहे, काय आहे, असं एकत्रितरित्या आलेलं आहे. त्यामुळे असं ते घट्ट वाटतं. नेमकं कुठल्या राजानं खरोखर काम केलं आहे ते आपल्याला कळेनासं होतं आहे. तर असंच सगळ्यांनी मिळून एकत्रितरित्या काम करावं अशी माझी पण भावना आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला
पांडुरंगाबद्दल थोडक्यात माहिती पण तुम्हाला कशी वाटली, आणि पुढच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ह्या पांडुरंगाच्या मूर्तीचं मूळ उद्देश काय होता, कोणी ती स्थापन केली. कारण एकत्रित येण्याचा सर्व हिंदूंनी एकत्रित येण्यासाठी स्थापन केलेली ही मूर्ती आपल्या लक्षात आली की जागतिक लेवलला एवढ्या सर्वसामान्याच्या आवाक्यामध्ये असलेली आणि सर्वांना सारखं समान पाहणारी ही पांडुरंगाची मूर्ती आपण पंढरपुरामध्ये जागतिक लेवलला बघत आहोत. जगातली पहिली अशी मूर्ती जी कुठल्याही प्रकारचा भेदभाव बाळगत नाही, सर्वांना समान लेखते. आता त्याच्यामध्ये काही कर्मकांड करणारे वगैरे भेदभाव करत आहेत वगैरे, पूर्वीपासून तो भाग वेगळा आहे. परंतु आजतागत त्या मूर्तीला असंच मानण्यात आलेलं आहे की त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा भेदभाव होत नाही. स्त्री पुरुष लिंगभेद, धर्म, जाती वगैरे असा काही भेद होत नाही. मग हे कर्मकांड करणाऱ्या लोकांनीच का भेद निर्माण केला, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. ठीक आहे, आपण बघू पुढील भागामध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारांना अवश्य पाठवा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय धन्यवाद.